श्री विठ्ठल. आज या ठिकाणी आपल्या वझर पुण्यभूमीवर मुक्ताबाई महिला भजनी मंडळ आणि मातोश्री मुक्ताबाईच्या मंदिरात आपण आहोत. पंढरपूरहून आमचे सर आलेले आहेत बघा, काळे सर. आणि ते येण्याचं कारण म्हणजे आम्हाला वारीमध्ये भेटले आणि भेटल्याच्या नंतर आमचा विचार विमर्श झाला. आम्ही शेतकरी आहोत, ते पण शेतकरी, आणि त्यांनी आम्हाला थोडी शेतीविषयी माहिती दिली. आम्ही पण त्यांना सांगितली. ते म्हणाले की तुम्ही कोणते पीक घेता? आम्ही सांगितलं हळद, भुईमूग, तूर, सोयाबीन. आणि मग शेतीचं उत्पन्न कमी झालं, त्याच्यामध्ये वाळवा लागत आहे आणि तूर उगवत आहे. शेंगदाणे पेरल्याच्या नंतर भुईमुगाला सुद्धा वाळवा लागत आहे, हळदीला सुद्धा आणि हुमणी आळी लागत आहे. आम्ही अशी चर्चा केली आणि सरनं मग आम्हाला एक प्रोजेक्ट दाखवलं बघा, ते औषधीचं. ते सोबत आणलं, इकडं आणत आहे थोडं ते. आम्ही त्यांना विनंती केली की सर तुम्ही या ठिकाणी आम्हाला हे सांगता, आम्ही एक दोघच ऐकतो. तुम्ही जर आमच्या या वझरला आले तर आमचे खेडेपाड्याचे सर्व काही ते बघतील. सर याचं काय नाव आहे थोडं सांगा आमच्या दर्शकांना. याचं नाव आहे सुवर्णवेद बायो. सुवर्णवेद मिलेनियर प्रायव्हेट लिमिटेड ही सातारची कंपनी आहे. साताऱ्यावरून कंपनी काम करते. 2016 पासून कंपनी मार्केटमध्ये काम करते. ॲक्च्युली हे प्रोडक्ट आणण्याचं कारण मार्केटमध्ये, कारण आपल्या भारतामध्ये जवळजवळ जास्तीत जास्त फर्टिलायझर जे वापरलं जातं आणि त्याच्यामुळं जमिनीमधलं जे उत्पन्न कमी होण्याचं कारण जमिनीमधला सेंद्रिय कर्ब कमी होणे किंवा जमिनीमधले जीवाणूची संख्या कमी होणे. तर आपल्या कंपनीनं जे पाऊल उचललेलं आहे की जैविक शेती जास्तीत जास्त आपल्याला पूर्ण भारतभर करायची आहे. कारण आज जर बघितलं तर आजाराचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. लोक घरोघरी जास्त आजाराचं प्रमाण जास्त आहे. शुगर सारखे आजार असतील, अटॅक सारखी लोक वयाच्या 30च्या आतमध्ये लोक अटॅकनं जायला लागलेले आहेत. अनेक आजार जे लोकांना जे पूर्वी वाटत पण नव्हतं हा आजार येईल, आणि असे आजार घराघरामध्ये पोहोचलेले आहेत. त्याचं एकमेव कारण आहे की जमिनीमध्ये जे फर्टिलायझेशन जास्त झालं, केमिकलची जास्तीत जास्त वापर केल्यामुळं लोकांचं आयुष्य पूर्ण बर्बाद व्हायला लागलं. आणि आपल्या कंपनीनं एक पाऊल उचललं की आपल्या भारतामध्ये सेंद्रिय शेती ही जास्तीत जास्त व्हावी. जमीन जे आपली काळी आई आहे, त्या काळी आईचं जीवन पूर्ण संपत चाललेलं होतं आणि हे काळी आई आपल्याला वाचवायचे आहे. जमीन वाचवा हे जे अभियान आहे आपल्या कंपनीनं सुवर्णवेद बायोमार्फत हे अभियान सुरू केलेलं आहे. पूर्ण भारतभर आम्ही काम करतोय. ज्या ज्या गावामध्ये जातोय त्या त्या गावामध्ये जे प्रत्येक जिल्हा वाईज, प्रत्येक तालुका वाईज, प्रत्येक गावावाईज जे पिकं आहेत, मग सोयाबीन असेल, तूर असेल, हळद असेल, इकडे पळाटी असेल म्हणजे कापूस. आमच्या एरियामध्ये, मी पंढरपूरला राहतो, तर त्या एरियामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त आहे. तिकडे द्राक्ष आहे, डाळिंब आहे. म्हणजे वेगवेगळ्या पिकावरती त्याचे 100% रिझल्ट आलेले आहेत. रिझल्ट आल्यामुळं 2016 पासून आपला बायो नावाचा प्रोडक्ट काम करतो. जवळजवळ 70 पेक्षा जास्त घटक एकत्र असलेलं हे बायो ग्रोथ प्रमोटरचं काम करतंय, कळी काढायचं काम करतंय, फळाची सेटिंग करायचं काम करतंय, आणि त्याचबरोबर पेशी विभाजनाचं काम मोठ्या लेवलला करतं, आणि सेंद्रिय कर्ब वाढवून जमिनीमधले जीवाणूंची संख्या वाढवायचं मोठ्या लेवलला काम करतं. त्याच्यामुळं पीक कोणतंही असो, कोणतंही तुम्ही शेतामधलं जे तुमचं पीक आहे त्याच्यावरती 100% रिझल्ट येतोय. तुमच्या ओझर या गावामध्ये ऑलरेडी आमच्या ताई आहेत, या ठिकाणी मीराताई असतील, आमच्या रेवताताई असतील, यांच्या माध्यमातून हा प्रोडक्ट इथवर पोहोचला. त्यांना रिझल्ट आला म्हणून त्यांनी एक मीटिंग इथं आयोजित केली आणि त्या मीटिंगसाठी मी आणि माझे सहकारी मित्र विशाल राठोड सर पंढरपूरवरून आज या ठिकाणी जवळजवळ 12 तासाचा प्रवास करून आम्ही या ठिकाणी पोहोचलो. आज तुम्हा सर्वांना भेटून आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या पूर्ण परभणी जिल्हा असेल, जालना असेल, जिंतूर असेल, या सर्व एरियामध्ये जास्तीत जास्त आपल्या शेती वाचवावी आणि तुमच्या शेतातलं उत्पन्न 100% वाढवावं असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. तुम्ही वेळेतली वेळ काढून कितीतरी किलोमीटरचं अंतर कापून, आता अंतर तर प्रत्येकच व्यक्ती कापायला, पण कोणी मंदिरात जाऊन चिलम फुकीत, तर कोणी नाही का हे खेळत, तर कोणी बाहेर धाब्यावर. सर तसं नसून एक शेतकऱ्याला सहकार्य म्हणून, आणि जे केमिकल आपल्या हृदयामध्ये जाऊन पांढऱ्या पिशी होणं, किडनीवर सूज येणं,
नसतील ते आजार उभे राहणं येस, हे टाळले जातील आणि सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. सर तुम्ही आलात आणि आमच्या सर्व कास्तकारांना म्हणजे शेतकऱ्यांना यांचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. सर मी पण पहिल्यांदाच आता तुमची बोहणी करतो आणि खरेदी पण करतो. हे घ्या, तुमचे किती द्यायचे पैसे? सत्कार माझ्याच हस्ते का? हे घ्या ना, तुमची कॅश घेऊन मला द्या एक, म्हणजे ओके. समोरच नुसतं बोलणंच नको. तर किती? 1200 का? 1200. बरं हे घ्या, 1000 आणि हे 200. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. असंच वारंवार मुक्ताईच्या चरणी विनंती करू की आतापर्यंत आम्ही जी रासायनिक शेती केली बरोबर. या शेतीवर पासून काय त्याचा दुष्परिणाम व्हायला हे प्रत्येकाने जाणलं. पण याचा आता 4 ते 8 दिवसात आपल्याला किमान किती 6 दिवसात रिझल्ट समजेल नाही का? 7व्या दिवसापासून रिझल्ट आणि रिझल्ट आता मी फवारणी करण्यापूर्वी व्हिडिओ बनवणार आहे यस, आणि फवारणी झाल्यानंतरही ते पीक तुम्हाला दर्शकाला दाखवणार आहे. आपले सर 30-40 हजार दर्शक रोज बघतात. अरे वा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.